नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा. तर मैत्रिणींनो, आपल्याला सूर्यग्रह आपल्या कुंडलीतला मजबूत करण्याची खूप गरज असते. म्हणजे जर सूर्य जर मजबूत नसेल आपल्या कुंडलीत, तर आपल्यासोबत काहीच चांगलं घडत नाही. आपल्याला मान सन्मान मिळत नाही, आपलं आरोग्य चांगलं राहत नाही. आपल्यासोबत म्हणजे आपल्याला कोणी किंमतसुद्धा देत नाही. तर त्याच्यामुळे आपण सूर्यग्रह म्हणजे आपले वडील असतात जसे, तसे सूर्य म्हणजे आपल्या अख्ख्या सृष्टीचे पिता असतात. ते सगळे झाडं, निसर्ग सगळं हे तेच पालनपोषण सूर्यदेवच करत असतात. म्हणून त्यांचा आभार मानण्यासाठी सुद्धा आपण त्यांची सेवा केली पाहिजे. रोज सकाळी लवकर उठायचं, 6 ते 7च्या दरम्यान. एक तांब्याचा लोटा घ्यायचा, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, थोडी साखर आणि किंवा गूळ घातला तरी चालेल आणि थोडे काळे तीळ आणि लाल फूल असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. पण शक्यतो असेल तर चांगले, कारण सूर्यदेवांना लाल फूल खूप आवडतं. तर ह्या वस्तू त्या तांब्याच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि आपण छतावर जायचं. तिथे खाली एक दुसरं भांडं ठेवायचं, कारण डायरेक्ट आपण असं नाही करू शकत. ते पाणी आपल्या अंगावर किंवा इकडे तिकडे उडलं तर त्याचा अपमान होतो. मग आपण खाली एक भांडं ठेवायचं किंवा झाडाची कुंडी असेल तरी चालते आणि आपण असं आपल्या डोक्याच्या वर असं हात करून आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि मनात मंत्र म्हणायचा, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. असं 11 वेळा किंवा 12 वेळा म्हणा, किंवा 12 सूर्यदेवांची नावं असतात. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम मित्राय नमः. जर तुम्हाला येत असतील तर ही म्हणा, नसतील येत तर ओम सूर्याय नमः असं म्हटलं तरी चालेल. ही सेवा नित्य नियमाने करायला सुरुवात करा. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी चांगल्या होतील, तुम्हाला मान सन्मान मिळेल, तुमच्या वडिलांबरोबर रिलेशन चांगलं होईल, तुमची ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये बढोतरी होईल, घरामध्ये सुख समाधान लाभेल, अनेक गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होईल. ही सेवा नक्की करा. नमस्कार.